TCS झालं, विप्रो झालं, SBI झालं, शासकीय सोलापूर ITI यामध्ये 150 मुलींना हा त्रास होतोय। माझ्याकडे त्यांची तक्रार पत्र आहे। शासकीय ITI आहे मुलींचं सोलापूरला, तिकडे सुद्धा अशा प्रकारचं धर्मांतरांचे हे सगळे कंप्लेंट लेटर्स माझ्याकडे मुलींचे हस्तलिखित आलेले आहेत। याच्याबाबत त्वरित आपण त्यांच्यावर कारवाई करावी। संबंधित जे छळतायत मुलींना धर्मांतरावरून त्यांना त्वरित नोकरीवरून काढा। माझ्याकडे एक दुसरा महत्त्वाचा विषय, त्याचं मला उत्तर हवं आहे। लैंगिक शोषणाची एक केस आहे सिकात्सो इंडिया, तळेगाव दाभाडे पुणे येथे। ही कंपनी आहे, स्पॅनिश मल्टीनॅशनल कंपनी आहे। तिकडे ज्याच्यावर आता मी नावच घेते मुलीचं, कारण तिने मला परमिशन दिली आहे, ठीक आहे, नाही घेत तर त्या महिलेने जो अक्यूज्ड आहे गणेश कदम आणि CEO आहे राहुल रामोस, हा स्पॅनिश त्या कंपनीचा CEO आहे। आता तिने तक्रार केली 16 एप्रिलला, शी बॉक्समध्ये टाकलं, ICC कमिटीमध्ये टाकलं, त्वरित तिला कामावरून काढलं विदाऊट एनी हिअरिंग। मी लेबर कमिशनरकडे गेली, महिला आयोग तर काहीच करत नव्हतं। त्या सचिवांना मी फोन करून करून 4थ्या दिवशी मला त्या सापडल्या, त्याच्यानंतर त्यांनी केलं। त्यामुळे काय होतंय की हे सगळ्यामध्ये फक्त इकडून तिकडे पळापळ त्या महिलेनी केली। अजूनही आज 3 महिने झाले ती घरात बसली आहे। या कमिशनरकडे जा, त्या कमिशनरकडे जा, सगळीकडे जाऊन झालंय, पण ते कंपनीचे लोक तिला परत घेत नाही। या कंपनीचं लायसन्स आपण त्वरित रद्द करणार का? कारण तशी प्रयोजन आहे। महिला धोरण 2024 मध्ये पान क्रमांक 99/2204 याच्यामध्ये सहयोगी विभाग लेबर कमिशनर आहे। पहिले त्या कंपनीचं लायसन्स आपण रद्द करणार का? सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस कायदा 2013 मध्ये देखील चॅप्टर 4 पेज 256 मध्ये लिहिलेलं आहे की कंपनीचं लायसन्स रद्द करता येतं, ते आपण करणार का? आणि दुसरा, महामेट्रो मुंबईमध्ये जो चित्राताईंनी उल्लेख केला त्याच्यात मी वाचलं, या वर्तमानपत्राचं कटिंग आहे की तिला महिला आयोगाकडे कंप्लेंट केल्यानंतर तिला त्वरित परत घेतलं। मग एका महिलेला एक न्याय आणि दुसऱ्या महिलेला दुसरा न्याय, हे याच्यात लिहिलंय पेपरमध्ये, ठीक आहे, पण म्हणजे तक्रार केली, मग या सगळ्या शी बॉक्सचा उपयोग काय? या सगळ्या पोर्टलचा उपयोग काय? कारण तक्रार केली की तिला बाहेर काढतात आणि मग तिने पायपीट करायची। आज त्या मुलीला 3 महिने झाले नोकरी नाही आहे, पगार नाही आहे, तिची आई आणि ती एकटी राहतायत। काय करायचं त्या मुलीने? पहिले या सिकात्सो कंपनीचं लायसन्स बंद करा, किंवा तिला पहिले त्वरित कामावर घ्यायचे आदेश द्या, माझी मागणी आहे।